motivation, it is always external. की मोटिवेशन इज यू हिअर समवन, यू टॉक टू समवन, यू हॅव डिस्कशन्स त्यांच्याकडून, किंवा यू सी इंटरव्ह्यूज, तुम्ही कोणाचे भाषण बघत असाल, सो त्याच्यामधून काही मोटिवेशन फॅक्टर्स तुम्हाला डेफिनेटली मिळतात. बट दोज आर फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाईम. व्हॉट इज द लाईफ फोर्स फॉर यू इन अ बिझनेस इज युअर ॲम्बिशन. तर पार्थ, थँक्यू फॉर कमिंग आपल्या पॉडकास्टवर. काय बोलताय याचं नाव आहे. तर पार्थ अभ्यंकर, जसं मला माहिती आहे की इज द बडिंग ऑन्टरप्रेनरल फेस ऑफ शारंगधर. आणि शारंगधर जसं सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेदिक ब्रँड आहे आणि आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि याच्यामध्ये आपण डील करतो. पण ॲज अ होल लोकांना आयुर्वेदा किंवा असं औषधं म्हटलं तर एवढी इन्फॉर्मेशन नसते. तर तू कसं बघतोस या गोष्टीकडे, कारण का तू यू हॅव ग्रोन अप इन द फॅमिली आणि मग नाव यू आर हेडिंग द बिझनेस. तर कशी आहे तुझी ही जर्नी, काय कसं झालं हे सगळं? सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी हिअर येस अँड इन्व्हायटिंग मी ऑन युअर पॉडकास्ट. तर सो याची सुरुवात बेसिकली माझ्या आजोबांनी केली आमच्या बिझनेसची, शारंगधर फार्मास्युटिकल्सची. सो दॅट वॉज व्हेरी मच ऑन अ स्मॉल स्केल, अगदी घरातून सुरुवात झाली ॲक्च्युली. सो माझे आजोबा वैद्य होते. सो वैद्य एज इन डॉक्टर. बरोबर. सो डॉक्टर होते, त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. सो तेव्हा त्यांच्या एक डोक्यात असं एक हे होतं की आयुर्वेदा हा लोकांपर्यंत जास्तीत जास्त गेला पाहिजे आणि तो कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये गेला पाहिजे. बिकॉज तेव्हा काढे किंवा असा वरिष्ठ वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे इट वॉज सीन ॲज अ व्हेरी मच इनकन्व्हिनियंट फॉर्म. आयुर्वेदा ॲज अ होल, ॲज अ पॅथी म्हणून जर आपण बघितलं त्याच्याकडे, तर ते कन्व्हिनियंट नव्हतं. आणि मग त्याच्यामध्ये तर ती एक गोष्ट त्याच्यामध्ये आम्हाला करायची होती की कन्व्हिनियंट. सो मग हळूहळू मग माझ्या वडिलांचं पण BMS झालं. सो त्याच्यानंतर वी स्टार्टेड अ फार्मसी. कोंढव्याला आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, हेडक्वार्टर्स तिकडे आहे लोकेटेड. सो तिथे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग, सो सुरुवातीला आमचं जे घर होतं आधी, तिथे घराचा एका फ्लोअरवर आम्ही मॅन्युफॅक्चरिंगचे काही इक्विपमेंट्स घेऊन तिथे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. आणि त्यानंतर मग एक जागा घेतली कोंढव्याला, जिथे आमचं आत्ता हेडक्वार्टर्स आहे. सो मग तिथे प्रॉपर मशिनरी घेऊन, प्रॉपर लोकं, थोडासा एक मॅनपॉवरचा सपोर्ट घेऊन, सो तिथे माझ्या वडिलांनी सगळं हे सुरू केलं. म्हणजे ऑफकोर्स माझे आजोबा होते तेव्हा, बट त्यांचं वय आणि एकंदरीत त्यांचं सगळ्यां इंटरेस्ट, सो त्याच्यामध्ये हळूहळू त्यांचं म्हणजे जसं वय वाढत होतं तसं त्यांना फिजिकल केपेबिलिटीज कमी होत गेल्या. त्यामुळे मग सगळी जबाबदारी माझ्या वडिलांवर आली, डॉक्टर जयंत अभ्यंकर त्यांच्यावर. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आल्यानंतर मग त्यांनी म्हणजे ॲज अ बिझनेसचा फेस फर्स्ट मार्केटमधला सुद्धा, किंवा ॲज अ बिझनेस रन करण्यामागे किंवा तो डेव्हलप करण्यामागे ऑल एफर्ट्स जर म्हणजे आजपर्यंत जर बघितले तर 20% माझ्या आजोबांचे आहेत आणि 80% माझ्या वडिलांचे आहेत. सो ही एक लिगसी आम्ही, सो वी हॅव बीन इन टू दिस इंडस्ट्री 1985ला आम्ही सुरू केलं. सो मोर दॅन 35 इयर्स आमच्या बिझनेसला झालेत. सो त्या याच्यामध्ये एखादा बिझनेस ब्लॉसम होतो तेव्हा लोकांना दिसतो तो, बरोबर, पण त्याच्या मागची एक जी स्टोरी असते की का हा सुरू झाला किंवा काय दृष्टीनी तो बिझनेस वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय, सो दॅट मॅटर्स. आणि बिझनेस जेव्हा मी म्हणलो तसं ब्लॉसम होतो तेव्हा त्याच्यातल्या पर्क्स दिसतात, पण त्याच्या मागचे एफर्ट्स जाणून घेणं इज व्हॉट एंटरप्रेन्योरशिप इज टू मी. करेक्ट. म्हणजे उगाच काहीतरी इंग्लिश शब्द म्हणायचे म्हणून काहीतरी मोठे मोठे शब्द असतात, एंटरप्रेन्योरशिप आणि असं तसं, पण त्याच्या मागची जो हार्डवर्क असतो किंवा एक कन्व्हिक्शन असतं त्याच्या मागचं की ओके ही गोष्ट आपल्याला करायची आहे, आपला मेसेज स्ट्रॉंग आहे, आपला ऑनेस्टी आहे आपल्या कामामध्ये. सो डेफिनेटली ही लोकांच्या फायद्यासाठीच आपण करतोय, आरोग्यासाठी करतोय, बरोबर, आणि ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत. सो अशा आपल्या प्राचीन आयुर्वेदाला आपण इन अ कन्व्हिनियंट वे जर लोकांपर्यंत पोहोचवतोय तर आपल्या हातून खूप मोठं पुण्य होतंय. पण त्याचा कुठेही डोक्यात हवा न जाऊन देता की आपण काहीतरी खूप मोठं करतोय वगैरे असं नाही आहे कुठेच. सो पाय जमिनीवर आणि डोकं ठिकाणावर असं ठेवूनच आमची पुढची वाटचाल आहे, आणि तोच माझ्यामध्ये पण व्हॅल्यूज त्याच आहेत असं मला वाटतं. आणि मग तू असं म्हणू शकशील का त्यामुळेच वर यू इन्स्पायर्ड टू जॉईन द बिझनेस, का काही त्याचे वेगळे असे काही कारणं होती की तुला असं वाटलं की, कारण का ग्रोईंग अप आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात, राईट, बट व्हॉट इन्स्पायर्ड यू टुवर्ड्स आयुर्वेदा? सो बेसिकली
एथिक्सच्या बाबतीत जर आपण बोललो त्या ह्याच्यात, सो जेव्हा आयुर्वेदामध्ये म्हणजे आमचं OTC ओव्हर द काउंटर जेव्हा आम्ही हे सुरू केलं, तेव्हा काही त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट जी आपले आता लोक बघतात, बरोबर. एक्सपायरी डेट म्हणजे अवेअरनेस आहे, लोक एज्युकेटेड पण आहेत, पण त्यावेळेस आयुर्वेदिक मेडिसिन्सवर एक्सपायरी सुद्धा नव्हती. सो हे एक उदाहरण म्हणून देतोय मी की एक्सपायरी नसताना देखील आम्ही ती सुरू केलं. सो वी आर द पायोनियर्स इन दॅट की एक्सपायरी डेटचं कंपल्शन कुठल्याही गव्हर्नमेंट बॉडीकडून नसताना आम्ही ते घालायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामधून लोक अवेअर होत गेली. सो हे एक एक्झाम्पल की वी आर बेंचमार्क्स फॉर समवन फॉर द मार्केट, हे एक खूप इन्स्पायरिंग माझ्यासाठी होतं. आणि त्या काळात टॅबलेट्स कोणाचे नव्हते. बरोबर. सो ह्या दोन गोष्टीवर म्हणजे ते आमच्या USP आजपर्यंत आहेत आमच्या, की काढे आहेत लोकांचे, सिरप्स आहेत, पण कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये नाही आहेत. सो टॅबलेट्स काय, तुम्ही ट्रॅव्हल करता, आजकाल ट्रॅव्हलिंग तर एवढं वाढलंय, बी इट युअर जॉब, बी इट युअर लिजर टाईम, सतत आपण घरं बदलत असतो. सो तो एक विषय, कन्व्हिनियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डे टू डे लाईफ. सो त्या ह्याच्यात आमचं टॅबलेट फॉर्ममध्ये आहे, जे त्या काळात मध्ये नव्हतं कोणाचंच टॅबलेटमध्ये. बरोबर. सो आता काही आलेत कॉम्पिटिटर्स, बट ऑफकोर्स म्हणजे मार्केट असलं तर त्याचे कॉम्पिटिटर्स येणारच. सो त्या कॉम्पिटिटर्सला कसं डील करायचं ह्या पुढच्या दृष्टीने मी आता जॉईन झालो आहे बिझनेसमध्ये. आणि ऑफकोर्स माझे वडील हे तर डेफिनेटली मोटिवेशनल, त्यांच्याकडे बघूनच वाटतं की आय हॅव नोन हिज जर्नी फॉर सो लॉंग. तर डेफिनेटली सो ती गोष्ट माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे की आय हॅव सीन हिम वर्किंग 24 hours. म्हणजे आय हॅव सीन अ लॉट ऑफ हिज स्लीपलेस नाईट्स. की बिझनेस एंटरप्रेनर किंवा आपण जे बिझनेसमन म्हणतो ते असं, इट्स नॉट अ 9 to 5 जॉब, इट्स अ 24/7 जॉब. सो आय हॅव सीन थिंग्स लाईक दिस की सतत डोक्यात मी घरी पण बिझनेसेस डिस्कशन्स की आज असं झालं तसं झालं, प्रोडक्शनमध्ये हे प्रॉब्लेम आले, मग त्याच्यावरचं असं सोल्युशन काढलं, किंवा मार्केटिंगच्या ही ॲडव्हर्टाइजमेंट आपण करतोय, या गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणतोय. सो त्या लोकांची डिस्कशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घरातच तसं वातावरण असल्यामुळे मी ते शिकत गेलो. असं म्हणतात की असं कोण समोर बसून संस्कार करत नाही, त्या करेक्ट वातावरण घरातल्या वातावरणात होत जातात. किंवा घरातले डिस्कशन्स तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे बघता, आजी आजोबांकडे बघता, त्याच्यामधून ते होत जातात. सो तसे ते होत गेले अँड दॅट इज व्हॉट इज इन्स्पायरिंग फॉर मी. अमेझिंग. आयुर्वेदात आणि भारत हे याची एक खूप आज अटूट एक नातं आहे. आणि त्यासाठी आपल्याला असं माहिती आहे की जे आपले वृद्ध किंवा वयस्कर जी लोक आहेत ते जास्त मानणारे असतात. पण आता ॲज अ टास्क आणि आता ग्लोबली पण ॲक्सेप्टेड आहे आयुर्वेदा, तर तुमचा ब्रँड शारंगधर हे कसा कनेक्टेड राहतो या रूटशी, आणि तुम्ही यंग लोकांना कसं अपील करतात? या सो बेसिकली आम्हाला आता जे चॅलेंज आमच्या समोर जे आहे, सो दॅट इज टू हॅव अ फाईट विथ द स्युडो आयुर्वेदिक कंपनीज. ओके. म्हणजे ही एक कन्सेप्ट मी थोडीशी सांगतो. सुडो आयुर्वेदा म्हणजे काय? सो बेसिकली स्युडो आयुर्वेदा इज की काही कंपनीज आता ज्या मार्केटमध्ये आहेत, सो काहीतरी 1-2 आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स ॲड करून ॲडव्हर्टाईज किंवा प्रमोट ते या पद्धतीत करतात की आम्ही फुल्ली आयुर्वेदिक आहोत. ओके. बट आय कॅन पॉइंट इट आउट की तुमच्या फॉर्म्युलेशन्समध्ये या केमिकल्सची आहेत, तर डोंट mislead the people in some or the other way from your promotions, from your advertisements, from your PR activities, की तुम्ही हे जे चालू आहे की आमचं आयुर्वेदिक आहे, सो ॲटलिस्ट डोंट मेन्शन दिस की आम्ही 100% आयुर्वेदिक आहोत. लोकांना ट्रान्सपरन्सी असली पाहिजे की तुमचे फॉर्म्युलेशन्स काय आहेत, काय काय वापरता तुम्ही, याचे साईड इफेक्ट्स आहेत का. सो इन लाँग टर्म, सो बेसिकली माझा रोल असा पुढच्या दृष्टीने असणार आहे की खरा म्हणजे ऑथेंटिक आयुर्वेद काय आहे, बरोबर, किंवा फुल्ली नॅचरल. सो प्युअर, दीज 4 letters आर द, आपण म्हणू त्याला की दीज 4 words आर द मोस्ट प्युअर, की PURE. बरोबर. म्हणजे काय, तर त्याच्यात कुठलीही प्रकारची भेसळ नाही. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जर आपण एखादी गोष्ट जर म्हणतोय आपण की 100% आयुर्वेदिक, म्हणजे माझं प्रॉडक्ट 100% आयुर्वेदिक आहे हे जर मी कमिट करतोय, तर आय शुड स्टँड विथ दॅट सेंटेन्स किंवा स्टेटमेंट. बरोबर. तर हे एक थोडंसं चॅलेंज आहे. सो नवीन जनरेशनला हे कळत नाही आहे, आणि इज वॉट आय फील. म्हणजे जो हा एक सडन शिफ्ट आपण बघतोय की लोक आयुर्वेदाला प्रिफर करतात, बट कुठल्या आयुर्वेदाला,
हां. सो आय यूज द टर्म स्युडो आयुर्वेदा, पण मग की इट इज नॉट द रिअल वन. हाऊ डू यू डिस्टिंग्विश, लाईक फॉर एक्झाम्पल जर मला काहीच माहीत नाही आहे आणि माझं सपोज मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, या तर हाऊ डू आय, म्हणजे मी हाऊ डू आय कन्वर्ट टू आयुर्वेदा? कारण काय आपण जर ॲसिडिटी म्हटलं तर लगेच टपाटप अँटीबायोटिक खायच्या, पेंटासिड खायची, तुला बरं वाटतं टेम्पररी, पण माझा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होत त्यामुळे. सो बेसिकली आमच्या कंपनीचं जे ब्रीदवाक्य आहे किंवा टॅगलाईन आपण ज्याला म्हणतो, सो दॅट इज ट्रीट द रूट कॉज. ओके. सो आमचं बेसिक फंडामेंटलच आम्ही रूट कॉजला ट्रीट करतो, की बाकीच्या पॅथीज किंवा काय जे करतात ते त्यांचं ते करतात, बरोबर. बट ट्रीट द रूट कॉज म्हणजे काय, की एक्झॅक्टली जो आपल्याला त्रास होतोय त्याच्या रूटपर्यंत जाऊन त्याला कॉज म्हणजे जो ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय बरोबर. तो ट्रीट करायचा, रादर दॅन कॅपिंग इट ओव्हर. करेक्ट. म्हणजे बाकीच्या मेडिसिन्सनी ते फक्त कॅप होतं, की तुम्हाला आत्ता टेम्पररी जाणवत नाही, पण ते कधीतरी डोकं वर काढतं मग, आणि ते ह्या नाही तर त्या स्वरूपात काढतं मग. म्हणजे ते टेम्पररी रिलीफ असतं, म्हणजे इन्स्टंट असतं पण टेम्पररी असतं. सो हे दोन्ही विषय आयुर्वेदात सांगितलेलेच आहेत, की ह्या दोन्ही विषयाचं ट्रीट द रूट कॉज हेच सोल्युशन आहे त्याला, की एक्झॅक्टली तुमचा म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी अगदी हे घेतो, की तुम्हाला हेअरफॉल असेल, त्याचं रूट कॉज हे ॲसिडिटी पण असू शकतं. म्हणजे ड्यू टू युअर ॲसिडिक नेचर तुमच्या स्टमकमधलं असेल, गटमधलं असेल, बरोबर, त्याच्यामुळे सुद्धा हेअरफॉल होऊ शकतो. सो ते तुम्ही ट्रीट केलं तर तुमचं हेअरफॉल कमी होऊ शकतो. करेक्ट. सो असं कुठेतरी इंटरकनेक्टेड ह्या गोष्टी असतात. सो ह्या गोष्टी समजून घेऊन, आणि आपल्या हातात आता मोबाईल फोन्स प्रत्येकाकडे आहेत, सो व्हॉट आय कॉल्ड स्युडो आयुर्वेदा. सो तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघा, जेव्हा प्रॉडक्ट तुम्ही घेताय तेव्हा आपण बघू शकतो प्रत्येक इन्ग्रेडियंट्स मेन्शन केलेले असतात. सो यू गुगल इट, तुमचं तुम्हालाच कळेल की काय काय इन्ग्रेडियंट्स बाहेरच्या प्रॉडक्ट्समध्ये वापरले जातात, आणि जस्ट एखाद्या इन्ग्रेडियंटचं नाव टाका अँड इज दिस इन्ग्रेडियंट हार्मफुल एवढं गुगलवर टाका, तुम्हाला अख्खी कुंडली मिळते त्याची. आणि आय प्राऊडली से हिअर की आमच्या प्रॉडक्टमध्ये कुठलंही तशी इम्प्युरिटी नसते किंवा केमिकल्स नसतात. सो आय कॅन टेल दिस 100% की आमचं फुल्ली आयुर्वेदिक ऑथेंटिक आयुर्वेदा ज्याला आपण म्हणतोय, सो त्याच्यामधले आमचे फॉर्म्युलेशन्स आहेत. ओके. आता जर मी तुला म्हटलं की आता फॉर एक्झाम्पल मी बिंग न्यू टू आयुर्वेदा, ठीक आहे, आणि मी रादर आपले सगळेच इथे जे बघतायत हा एपिसोड सगळे ऑल यूथ आर न्यू टू आयुर्वेदा, तर मग व्हॉट शुड बी द फर्स्ट स्टेप? म्हणजे जसं आता आपण फॉर एक्झाम्पल डोकं दुखलं, ताप आला, तर आपण पहिलं डॉक्टरना कन्सल्ट करतो, आणि मग ते प्रिस्क्रिप्शन देतात, ते आपल्याला चेक करतात. तर सिमिलर आयुर्वेदामध्ये पण तशीच प्रोसेस असते. बट हाऊ कॅन वन, जसं तू म्हणाला ओव्हर द काउंटर, तर असं काय, हाऊ कॅन वन स्टार्ट हिज जर्नी विथ आयुर्वेदा? सो माझ्या आजोबांची जेव्हा प्रॅक्टिस होती, सो त्यांनी एक तेव्हा पुस्तक लिहिलं, सो त्याचं नाव होतं घरचा वैद्य. ओके. सो त्या बुकलेटमध्ये त्यांनी काही पॅरामीटर्स त्यांच्या प्रॅक्टिसमधून त्यांना कळलेले, ऑब्झर्व केलेले, कन्क्लूड केलेले त्यांच्या रिसर्चमधून, ते काही जॉट डाऊन केले होते त्या याच्यामध्ये आणि ते घातलेत त्याच्यामध्ये. सो त्या बुकलेटचं सिग्निफिकन्स काय, तर सेल्फ डायग्नोसिस. म्हणजे काय, त्या याच्या बुकलेटमध्ये तुम्हाला जो त्रास होतोय तो पहिला नोट करा, त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचं लाईफस्टाईलमध्ये जे बदल करता येतील ते नोट करा, आणि त्याच्यावरचे आमच्या प्रॉडक्ट रेंजमधले मेडिसिन्स तुम्हाला काय घेतले पाहिजेत, ओके, हे तुमचं सेल्फ डायग्नोसिसच करा. हे 100% सेफ आहे? काही साईड इफेक्ट्स? 100% सेफ, नो साईड इफेक्ट्स. सो कोविडच्या काळानंतर एवढं आयुर्वेदाला हे महत्त्व येण्याचंच हे कारण आहे की देर आर नो साईड इफेक्ट्स ऑफ आयुर्वेदा. म्हणजे तुम्हाला एक वेळ इफेक्ट उशिरा येईल, बिकॉज इट इज फुल्ली नॅचरल. नेचरला असं तुम्ही म्हणू नाही शकत की मला आत्ताच्या आत्ता इफेक्ट पाहिजे, क्रोसिनची गोळी नाही ती. आणि मी जसं म्हणलं तसं एक्झॅक्टली की आयदर इन्स्टंट असेल, म्हणजे इन्स्टंट या गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये इन्स्टंट असतं याचाच अर्थ त्याच्यामध्ये केमिकल असतं. बरोबर आहे. बिकॉज कुठलीही गोष्ट अशी इन्स्टंटेनियसली होत नाही. सो युअर बॉडी इट हॅज सम बायोलॉजी, सो सम थिंग्स टेक टाईम. बरोबर. सो असं इन्स्टंटली जे म्हणतात की इन्स्टंट तुमचं हे होईल, सो दीज थिंग्स शुड नॉट बी टेकन सिरियसली इज वॉट आय फील. बरोबर. सो म्हणजे प्रत्येक गोष्टीला हील होण्याचा एक टाइम असतो, जो आयुर्वेदामध्ये तो प्रॉपरली डिफाईन्ड आहे. ॲब्सोल्युटली. आणि त्यासाठी थोडा वेळ
आपण द्यायलाच पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. आता जेव्हा मी ओव्हर द काउंटर म्हटलो तर जर इफ आय गो तर आपण जसं तू म्हणतो वी हॅव टॅबलेट्स राईट. तर देन व्हॉट ऑल डू वी लाईक कॅन वन गो अँड लाईक इझिली बाय म्हणजे काय काय आपण क्युअर्स स्वतःसाठी डायग्नोज करू शकतो. ओके, सो बेसिकली आमची प्रॉडक्ट रेंज ही 25 वेगवेगळ्या याचे टॅबलेट्स आहेत आमचे. सो त्याच्यामध्ये लॅक्झेटिव्ह आहेत, क्रॉनिक डिसिजेस आहेत, आमच्यामध्ये हेअरफॉलची सुद्धा रेंज आहे आमच्याकडे. त्याच्यामध्ये काही त्याला सप्लिमेंटरी औषधं सुद्धा आहेत. ओके. सो डायबिटीसवर आमचं हे आहे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. त्याच्यानंतर ब्रेनकाम म्हणून एक आपल्याला हल्लीच्या काळात खूप स्ट्रेस येतोय, म्हणजे बीट एनी फील्ड, IT असेल, कुठला आपला अजून इंडस्ट्रीज असतील. सो त्याच्यामध्ये ब्रेनकाम इज वन ऑफ द थिंग विच वी हॅव रिव्ह्यूज फ्रॉम पीपल की आम्ही ब्रेनकाम रेग्युलरली घेणं सुरू केलं आणि आता आम्हाला झोप व्यवस्थित लागते किंवा स्ट्रेस लेवल्स कमी होतात. आम्ही ते डायग्नोज करून पण प्रूव्ह केलंय हे की म्हणजे आधीची स्ट्रेस लेवल एवढी होती आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ब्रेनकाम घेतल्याने स्ट्रेस एवढा कमी झालाय त्यांचा वगैरे. ओके. सो बाहेरच्या ठिकाणी ऍडमिट होण्याची गरज नाहीये तुम्हाला. बरोबर. उगच बिकॉज ऍडमिट झाल्यावर तुमच्या बॉडीमध्ये काय जातंय तुम्हाला एकतर ते जरी डॉक्टरनी सांगितलं तरी ते कळत नाही. करेक्ट. की काय एक्झॅक्टली ते IV थ्रू देतात किंवा काय देतात आणि त्याची गरज जर तुमच्या बॉडीला नसेल तर कशाला करून घ्यायचं. अगदी बरोबर. सो बेसिकली आमच्या रेंजमध्ये हे आहेत. सो याच्यातले क्युरेबल एखाद्या डिसीजला क्युअर करतील याच्यासाठी औषधं आहेत, प्रिव्हेंटिव्हसाठी पण आहेत आणि एक लाईफस्टाईल रेंज पण आहे. ओके. ज्याच्यामध्ये सगळ्या ग्रीन टीज आहेत, आपले ऑइल्स सगळे आहेत. ओके. शतावरी कल्पसारखं आमच्याकडे प्रॉडक्ट आहे. सो आम्ही त्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की स्युडो आयुर्वेदा. सो मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहेत जे रंग घालतात शतावरीमध्ये. बरोबर. केशर नाही घालत. लोकांना बघताना एखादं प्रॉडक्ट बघताना काय वाटतं की अरे हे जरा जास्ती ऑरेंज दिसतंय किंवा केशरी जास्त दिसतंय ते डेफिनेटली केशर असेल. अरे पण तो कलर असतो. म्हणजे आता आपण जिलब्या करतो घरी, ऍक्च्युअल केशर घालतो तेव्हा कसा रंग येतो आणि कलर घातल्यावर कसा येतो. अगदी साधं उदाहरण आहे. सो हा डिफरन्स मला कुठेतरी एक लोकांपर्यंत पोहोचवायचा. हा एक्झॅक्टली. सो त्या याच्यामध्ये ॲक्च्युली जो ऑथेंटिक आयुर्वेद आहे तो लोकांसमोर कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये येण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं मला वाटतंय. काय काय मिसकन्सेप्शन्स आहेत आयुर्वेदिक मेडिसिन्स बाबतीत, काय काय मिथ्स पण असतात, तर तू काय असं तुझ्या जर्नीमध्ये असं काय काय एन्काउंटर केलेले आहेत का असे काही मिथ्स जे तू आपल्या यंगर जनरेशनला म्हणजे काय आपल्या ऑडियन्सला सांगू शकशील का आयुर्वेदा? सो बेसिकली ह्याचं एक थोडंसं जर सायकोलॉजिकल स्टडी केला याचा. सो बेसिकली ॲलोपॅथी इज ट्रीटेड ॲज अ मॉडर्न मेडिसिन ज्याची काही गरज नाही आहे. मॉडर्न मेडिसिन आहे म्हणजे काय आहे, त्याचा शोध आत्ता लागलाय. मग त्याचा शोध आत्ता लागला असेल तर त्याचे क्लिनिकल ट्रायल झालेत का? बरं, क्लिनिकल ट्रायल झाले तर आपण ऑलमोस्ट क्वार्टरली एखादी बातमी तर असतेच की एवढे मेडिसिन्स बॅन झाले. बरोबर. बरं, मग तुमचं मॉडर्न मेडिसिन आहे, तुम्ही क्लिनिकल ट्रायल जे आपण घेत होतो कन्झ्युम केलेत एवढे वर्ष, ते बॅन का झाले? बरोबर. म्हणजे हे प्रश्न कुठेतरी आता बाहेर येत आहेत. आपलं मीडिया पण हेल्पफुल आहे त्या बाबतीत किंवा अवेअरनेस लोकांमध्ये सुद्धा होतोय. बट तो त्या प्रमाणावर होत नाहीये. सो लोकांपर्यंत आयुर्वेद हा जाण्यासाठी आयुर्वेदिक हॉस्पिटल निर्माण तेव्हा झाले नाहीत. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपल्याला काय औषधं दिली जातात आपल्याला माहित नाही, काहीच माहित नाही. पण त्याचं कारण मुळात हेच आहे की नंबर ऑफ आयुर्वेदिक हॉस्पिटल्सच कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू द नॉर्मल हॉस्पिटल्स. बरोबर. किंवा आयुर्वेदिक म्हणजे नॉर्मल हॉस्पिटलमध्ये एखादी आयुर्वेदिक विंग असते पण ॲलोपॅथिक विंग नसते, बाकीचं अख्खा ॲलोपॅथिक. म्हणजे मिसकन्सेप्शन्सच्या बाबतीत हा विषय आहे की डायग्नॉस्टिक लॅब्स असतात ना ते सुद्धा लोकांना ॲलोपॅथिक वाटतात. म्हणजे हे केवढं मिसकन्सेप्शन आहे की तुम्हाला तुमच्या टेस्ट करून घ्यायच्यात, ब्लड टेस्ट करून घ्यायचे, काय अजून ज्या टेस्ट करून घेतो आपण त्यासुद्धा लोकांना ॲलोपॅथिक वाटतात. एवढं त्याचं आपल्या याच्यावर बिंबवलं गेलं आहे या वेस्टर्न लोकांनी. सो हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि लोक आता दे आर व्हेरी वेल एज्युकेटेड नाव की दे नो की एक्झॅक्टली आपल्यावर आपण काय घेतोय. कन्झ्युम करताना 10 वेळा विचार करतात की बाबा हे खरंच घ्यायची आवश्यकता आहे का. बरोबर. किंवा याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत, याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का. सो आयुर्वेदाचे हे काहीच साईड इफेक्ट्स कधीच नसतात आणि हे लोकांना आता हळूहळू कळतंय. त्यामुळे मिसकन्सेप्शन्स बरोबर डील करताना जो रेझिस्टन्स आधी यायचा तो आता नाही येत आहे. ओके. आता जसं आपण बोललो की
तू थर्ड जनरेशन बिझनेसमध्ये आहे आणि जसं आपण म्हणतो की नेपोटिझम इज इन बॉलिवूड, नेपोटिझम इज एव्हरीवेअर, करेक्ट, बट आय डोंट सी इट इज दॅट वे. ठीक आहे, कारण का काय, जर एखाद्याचा चॉईस आहे आणि वन हॅज अ पॅशन फॉर इट, तर देन आय डोंट थिंक सो दॅट अप्लाइज टू एनी बिझनेस. पण वेन यू कम देअर, तर हाऊ ते काय चॅलेंजेस असतात ॲज अ थर्ड जनरेशन? त्याच्यामध्ये मला 2 गोष्टी वाटतात की आता आमचा फॅमिली बिझनेस आहे बेसिकली. सो त्याच्यामध्ये आमच्याकडे कित्येक असे लोक आहेत जे ऑलमोस्ट 20-20, 25-25 वर्ष कंपनीमध्ये काम करत आहेत. सो इवन माझं आत्ता वय 23, माझ्या वयापेक्षा जास्ती काम केलेली लोक आहेत कंपनीमध्ये. सो दे नो द कंपनीज जर्नी बेटर दॅन मी. बरोबर आहे. की किंवा दे हॅव लिव्ड द जर्नी इज वॉट आय कॅन से. करेक्ट. सो मी आज कंपनीला जॉईन केल्यावर त्यांना काहीतरी नवीन सांगणं, डेफिनेटली फ्रिक्शन येणार आहे. बरोबर आहे. बट ॲज फार ॲज आय एम काइंड अँड आय हॅव सम लॉजिकल पॉईंट, लोक ॲक्सेप्ट पण करतात. सो असं तिथे नाही आहेत की हा आज आला आणि काहीतरी अक्कल शिकवून गेला. पण तसा ॲटिट्यूड तर असतोच सुरुवातीला, थोडं रेजिस्टन्स तर असतं. रेजिस्टन्स असणारच आहे. आणि बीट नेपोटिझम, अहो तुम्ही नॉर्मल तुमचा जॉब स्विच केलं तरी तुमच्या जिथे स्विच करता तिथे कलिग्समध्ये रेजिस्टन्स असतो. त्यांचे ग्रुप्स असतात आधी, तुम्हाला एंटर करायला थोडा वेळ जातो किंवा यू गेट टू नो इच अदर, तोपर्यंत एक वेळ लागतो. करेक्ट. आणि नेपोटिझम ह्या बाबतीमध्ये ठीक आहे, एक रेडी प्लॅटफॉर्म माझ्यासारख्या मुलांना किंवा ज्यांच्या वडिलांनी किंवा आजोबांनी सुरू केला एखादा बिझनेस किंवा इंडस्ट्री सुरू केली, सो त्यांना एक रेडीमेड प्लॅटफॉर्म मिळतो. बरोबर आहे. लोकांचं असं परसेप्शन असतं की याला सगळं काय, याचं सेट आहे आता, आता काय याला घरी बसला तरी काय चालू आहे, बिझनेस चालू आहे किंवा आता वडिलांनी कमवून ठेवलंय तर चालू दे याचं. चालू दे. बरोबर आहे. बट तसं नसतं. म्हणजे एखादी गोष्ट जी बिल्ड केली आहे ती मेंटेन करायला दुप्पट एफर्ट्स लागतात. हे लोकांना कुठे कळत नाही, बट ते एक्सपिरियन्स केल्याशिवाय पण नाही कळत. बरोबर आहे. आणि नेपोटिझम ह्या बाबतीत एक गोष्ट मला अशी वाटते की तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. बरोबर. इरिस्पेक्टिव्ह तुमचे वडील कोणीही असतील, तुमचं जर काम ऑनेस्ट असेल, हार्डवर्किंग असेल, कन्व्हिक्शन असेल तुमच्या कामांमध्ये, तुमचे स्किल सेट्स त्याप्रमाणे असतील, ते तुम्ही प्रूव्ह करत आलात सातत्याने, तर नेपोटिझम इज नॉट अ लिमिटिंग फॅक्टर फॉर यू, इज व्हॉट आय फील. आणि तेच म्हणतात, आय थिंक यू हॅव टू प्रूव्ह द मोस्ट. का? कारण का मे बी पीपल आर वेटिंग फॉर यू टू फॉल. येस, इन युअर कंपनी, आउटसाइड युअर कंपनी, इन युअर फ्रेंड्स. कारण का काय, कारण का बोलणार आहे तर बोलणारच. त्यामुळे देन हाऊ डू यू डील विथ दिस काइंड ऑफ स्ट्रेस और यु नो दिस काइंड ऑफ चॅलेंजेस राहते स्ट्रेस? माझे एक सुमन सर म्हणून आहेत फिजिक्सचे, ते एकदा म्हणले होते, कोणाला पटवायचं आणि कोणाला कटवायचं हे कळलं पाहिजे. असं ते एकदा शिकवता म्हणले होते. तर त्या ह्याच्यात आता जो प्रश्न तुझा होता की हे कळलं पाहिजे आपल्याला की कोण आपला खरा मित्र आहे. करेक्ट. सो ह्या किंवा आपले लोक कोण आहेत, म्हणजे इव्हन फॅमिलीमध्ये सुद्धा की आपले लोक कोण आहेत. सो मी खूप मध्ये छान एक वाक्य वाचलं होतं की जेव्हा तुम्हाला एखादा अवॉर्ड मिळतो किंवा तुमचं रेकग्निशन होतं काही प्लॅटफॉर्मवर, तर तुम्ही बघताना, ऑडियन्समध्ये बघताना हे बघता की कोण टाळ्या वाजवतंय, बट यू शुड बी मोर अवेअर की कोण टाळ्या वाजवत नाहीये. कारण दोज आर द पीपल हु आर वेटिंग फॉर दॅट वन ऑपॉर्च्युनिटी टू मेसअप विथ यू. बरोबर आहे. मेसअप इन व्हॉट सेन्स की ते थांबलेले असतात की अरे हा कधी चुकतोय आणि कधी आपल्याला चान्स मिळतोय की आपण जे बोलत होतो नेपोटिझम वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या काय जेलसी असते, सो दे प्रूव्ह देअर पॉईंट. सो आपण ती ऑपॉर्च्युनिटी द्यायलाच नको कोणाला. आणि ॲज फार ॲज मी जसं म्हणलं की आपले पाय जमिनीवर आहेत, डोकं ठिकाणावर आहे आणि आपण आपले व्हॅल्यूज आणि एथिक्स आपल्याबरोबर आहेत, तोपर्यंत कोणीही काही बोललं तरी त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं आणि किती महत्त्व द्यायचं हे आपल्या हातात असतं. अगदी बरोबर आहे. तर याच्यावरचा एक फॉलोअप क्वेश्चन आहे की सिन्स आता जरी काही म्हणून आपण बिझनेसमध्ये आहोत, शेवटी युअर रिपोर्टिंग टू युअर डॅड, बाबांना रिपोर्ट करतोस, तर मग हे बॉस वर्सेस डॅड हे कसं कॉम्बिनेशन असतं? येस. सो बेसिकली त्याच्यामध्ये कुठे जर बाहेर नोकरी आपण करत असतो, जॉब करत असतो, कुठल्या बाहेरच्या फर्ममध्ये जर आपण अटॅच कोलॅबरेट झालो असतो, तर तिथे बॉस वेगळा असतो. सो तिथे एखादी गोष्ट, एखादी स्ट्रॅटेजी बॉसची नाही आवडली तर त्याला आपण तिथे ॲग्री हो 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 करतो. केबिनच्या बाहेर आलो की आपल्या कलिग्स बरोबर शिव्या घालतो 4 आणि गॉसिप होतं त्याच्यानंतर. बरोबर. आणि मग ती स्ट्रॅटेजी पुढे जाते कारण
त्या बॉसनी ॲट द एंड ऑफ द डे टार्गेट्स दिलेले असतात. करेक्ट. माझ्या बाबतीत किंवा माझ्यासारख्या एंटरप्रेनर्सच्या बाबतीत ही गोष्ट होत नाही, कारण ॲट द एंड ऑफ द डे मतभेद होणं इज ऑब्वियस आणि झालेच पाहिजे, तरच तुमची मीटिंगमधून काहीतरी तुम्हाला कन्क्लुजन्स मिळतात. करेक्ट. की नाही तर काय होला हो करणारे 10 लोक असतात, बिकॉज दे आर जस्ट म्हणजे जी एम्प्लॉई कॅटेगरी आहे, दे आर जस्ट वेटिंग फॉर द फर्स्ट ऑफ द मंथ. बरोबर आहे. त्यांना एकदा त्यांचा क्रेडिटचा मेसेज आला की दे हॅव डन देअर जॉब. करेक्ट. आपल्या बाबतीत असं होतं की क्रेडिटचा जरी आला तरी ते वडील आहेत शेवटी, आणि तो आदरयुक्त भीती एक असते त्याच्यामध्ये. आणि बॉस वर्सेस डॅडपेक्षा एक मतभेद झाले तरी मनभेद नाही झाले पाहिजेत कधीच, कारण तो एक आदर, रिस्पेक्ट त्यांच्या कामासाठी, त्यांच्या पोझिशनसाठी हा नेहमी असला पाहिजे आई वडिलांसाठी, इज वॉट आय फील. आणि मतभेद झाले तरी यू कॅन गेट अलॉंग विथ अ कपल ऑफ सोल्युशन्स, आणि जरी तुम्हाला सोल्युशन आज नाही मिळालं उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं तरी कुठला तरी मार्ग, आणि शेवटी वडीलच आहेत काढणारच आपल्यासाठी मार्ग, किंवा आपण त्यांच्यासाठी कसं मार्ग काढू शकतो आता पुढच्या काळात. कारण हीच म्हणजे जबाबदारीची जाणीव आपल्याला कधी होणार नाही, तर आपण जेव्हा चुकू तेव्हाच होईल, तेव्हा थोडंसं एक्सपोजर पण डेफिनेटली दिलं पाहिजे, आणि त्याच्यामधूनच बऱ्याचशा गोष्टी शिकल्या जातील आपल्यासारख्या जनरेशनमधून, किंवा सेकंड जनरेशन एंटरप्रेनर्सला जेवढं एक्सपोजर दिलं जाईल त्याच्यामधून ते काही ठिकाणी चुकतील, काही ठिकाणी बरोबर होतील, काही ठिकाणी ते कंपनीला अशा हाईट्सला पोहोचवतील जिथे इमॅजिन पण कोणी केलं नसेल, की किंवा काही काही गोष्टी रिलेटेबल असतात. म्हणजे आता छोटंसं उदाहरण मी ह्या बाबतीत देतो की आवर जनरेशन इज नॉट ऑलवेज रॉंग, बट वी आर समटाईम्स डिफरंट. करेक्ट. म्हणजे याचं अगदी छोटंसं उदाहरण मी देतो की मी एकदा, आमचे ड्रायव्हर काका आहेत सुनील म्हणून, तर सुनील काका, सो त्यांच्याबरोबर एकदा मला ते कॉलेजला ड्रॉप ऑफ करत होते, MBA आत्ता मी करत होते, तर तेव्हा त्यांच्या मुलाचा काहीतरी त्यांना एक कॅल्क्युलेटर पाहिजे होता, तर त्यांनी मला सांगितलं माझ्या मुलाला एक कॅल्क्युलेटर हवा आहे, तर मला एक घ्यायचा आहे तो, तर पण तो 1200 रुपयाचा आहे. म्हटलं बापरे 1200, मला पण नवीन होतं की 1200 रुपयाचा कॅल्क्युलेटर नॉर्मल कुठला, तर त्यांना ते माहीत नव्हतं. त्यांनी मला सांगितलं जरा गुगलवर बघता का, म्हटलं बघतो, तर खरंच होता तो 1100-1200चा काहीतरी होता कॅल्क्युलेटर. तर त्यांना मी सांगितलं की आहे असा, त्याला म्हणजे त्याला सरांनी जो सांगितलं आहे त्याच्या बरोबर आहे, म्हणजे तो पैसे दुसऱ्या ठिकाणी कुठे वापरत नाही आहे थोडक्यात. तर हे मग रिअलाईज झालं की ही वॉज नॉट रॉंग, बट ही वॉज डिफरंट, कारण ती काळाची गरज आहे आता. बरोबर. म्हणजे आपण शाळेत असताना किंवा ते शाळेत असताना कॅल्क्युलेटर म्हणलं तर 100-150 खूप झाले, पण आता ह्या गोष्टी चेंज झाल्यात. सायंटिफिक कॅल्क्युलेटर हवा होता त्याला, पण ही गोष्ट आता त्यांना माहीत नव्हती. त्यामुळे वी आर डिफरंट बट नॉट ऑलवेज रॉंग, ही थोडीशी सगळ्याच जनरेशन्सनी आणि इवन आपल्या वर्क एन्व्हायरमेंटनी समजून घेण्याची पण आवश्यकता आहे असं मला वाटतं. खूप छान लाईन सांगितलीस की वी आर डिफरंट, वी आर नॉट रॉंग. तर जेव्हा तुझ्या कंपनीमध्ये तेवढा यंगेस्ट आणि जेव्हा तुझ्याबरोबर सगळे एक्सपिरियन्स लोक असतात, आणि तेव्हा एखाद्या वेळेस असं आपण म्हणतो की बॉल इज इन युअर कोर्ट टू मेक अ डिसिजन, सो मग हाऊ डू यू यूज दिस, हे कसं वापरतोस तू कन्व्हिन्स करायला? सो बेसिकली मी त्या बाबतीत एकच विचार करतो की इफ यू आर शुअर इनफ इन समथिंग, मग लोकांचे ओपिनियन्स डेफिनेटली ऐकलेच पाहिजेत तुम्ही, बट ते ऐकण्यापुरते ठेवा, त्याच्यामधून डेफिनेटली काही ना काहीतरी इन्साइट्स मिळतात आपल्याला. असं नाही की कोणतरी काहीतरी उगाच सांगण्यापुरतं सांगतं. म्हणजे एम्प्लॉईजकडून जे इनपुट्स येतात ते डेफिनेटली ऐकले पाहिजेत, बट इट शुड वर्क फॉर द ग्रेटर बेनिफिट ऑफ द कंपनी. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट पटत नसेल, नाही म्हणजे नाही, हेच जर तुम्ही ठाम असाल, तर ते कसं त्यांना कन्व्हिन्स करून द्यायचं, थ्रू इमोशनल, थ्रू युअर कम्युनिकेशन, थ्रू युअर लॉजिक, हे तुमच्या हातात असतं. आणि ते सामंजस्याने किती तुम्ही समजून देताय, बिकॉज त्यांचे बरेचसे सॅक्रिफायसेस असतात जे तुम्हाला माहीत नसतात, एम्प्लॉईजचे सुद्धा. करेक्ट. बिकॉज दे हॅव बीन वर्किंग फॉर सो लॉंग इन टू युअर फर्म. तुमच्या आजोबांबरोबर काम केलं आहे, तुमच्या वडिलांबरोबर काम केलं आहे, आता तुम्ही एक गोष्ट त्यांना सांगताय किंवा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करताय, पण ते किती लवकर ॲक्सेप्ट करतील ना, हे तुमच्या हातात असतं, तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवर असतं ते. बरोबर. डिपेंडंट इज वॉट आय फील. ओके. फेलियर किती महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये? मी मध्ये अजून एक पॉडकास्ट ॲक्च्युली बघितला होता, सो त्याच्यामध्ये मला एक खूप चांगला इन्साईट त्याच्यामधून आपले चितळे ग्रुपचे जो इंद्रनील चितळे दादा आहे, सो त्याचा एक इंटरव्ह्यू बघितला होता मी. सो त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की फेल फास्ट,
की फेल्युअर हे होणार आहे, इट इज इनएव्हिटेबल, बरोबर. बट ॲटलिस्ट यू कॅन फेल फास्ट अँड ग्रो फास्ट. म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला ठीक आहे बाबा, मी आज एखादं कॅम्पेन हे लावलं मार्केटिंगच्या बाबतीत आणि ते नाही वर्क होते, सो आय शुड पॉज इट अँड वर्क अगेन ऑन समथिंग डिफरंट. करेक्ट. म्हणजे फेल्युअर होणार आहे, त्याला तुम्ही कुठे थांबवू नाही शकत, किंवा काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल ज्याला आपण म्हणतो ते आपण करू शकतो, बट त्याला थांबवू नाही शकत आपण, की फेल्युअर आणि जो कष्ट करतो किंवा जो काम करतो तोच फेल होतो. त्यामुळे जो फेल होत नाही, इन अ वे वी कॅन से तो काम करत नाही. सो आणि हे सगळ्याच फील्डची आहे, म्हणजे आमच्या फील्डची असं नाही, कुठल्याही इंडस्ट्रियलिस्ट घ्या, कुठल्याही रिअल इस्टेटमधला घ्या, कुठल्याही एंटरप्रेनर घ्या, किंवा कुठले बाकीचे प्रोफेशनल्स घ्या, जो फेल होत नाही, सगळ्यांना चढ उतार सगळीकडे असतात, आणि त्याच्यामधून तर जर्नी बनते. नाही तर काय नुसतं तुमचं असं स्ट्रेट लाईनचा ग्राफ असेल तर काय त्या जर्नीमध्ये मजा पण नाही ना. मग अप्स अँड डाऊन्स पाहिजेत. मी तेच म्हणतो की ईसीजी ग्राफ असतो, ईसीजी ग्राफ मध्ये प्लेन लाईन आली की संपतं सगळं. सो अप्स अँड डाऊन्स आर इम्पॉर्टंट, दे आर द लाईफ फोर्स इज व्हॉट आय फील. ओके. जसं तू आता सिन्स यंग, तुझी काय ॲडवाईस असेल जे यंग ऑन्टरप्रेनर्स आहेत किंवा यंग मुलं आहेत जे आता BMS वगैरे करतायत, जे आयुर्वेदिक फील्डमध्ये येत आहेत आता, तर त्यांच्यासाठी तुझी काय ॲडवाईस आहे त्यांना? बी ऑनेस्ट टू युअर प्रोफेशन इज द फर्स्ट थिंग, की तुम्ही जे शिकताय तेच तुम्ही पुढे पण लोकांना तुमच्या मार्फत अवेअर झाले पाहिजेत लोक, आणि नॉट जस्ट रिस्ट्रिक्टेड टू एनी प्रोफेशन, बट पहिल्या आपल्या फॅमिलीची काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. पहिलं फॅमिलीसाठी तुम्ही सेटल झालं पाहिजे, फॅमिलीची काळजी घेतली पाहिजे, तुमच्या फ्युचरचं पहिलं सिक्युअर फ्युचर तुमचं केलं पाहिजे, आणि मग ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, बीट कुठल्या आता रील्स वगैरे खूप ट्रेंडमध्ये आहेत, सो ते असेल, यूट्यूब असेल, किंवा एंटरटेनमेंटमध्ये तुम्हाला करायचं असेल, एखादी हॉबी असेल, हॉबी डेफिनेटली करावी, डेफिनेटली, बिकॉज स्ट्रेस रिलीफसाठी कुठली ना कुठली तरी हॉबी आपल्या याच्यामध्ये असलीच पाहिजे, बिकॉज इट रिअली हेल्प्स. आणि मला ते माहिती आहे, बिकॉज मी गातो ॲक्च्युली, सो त्यामध्ये इट इज व्हेरी मच, इट हेल्प्स इन स्ट्रेस रिलीफ. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त आहारी किती जायचं आणि ॲट व्हॉट एक्सटेंट, आणि काही काही गोष्टींना ट्रेंडमधल्या असतात गोष्टी. करेक्ट. सो ट्रेंड आज आहे, उद्या आहे, परवा नसणार आहे तो. ही गोष्ट जेवढी लवकर आमची जनरेशन हे करून घेईल, की आत्ता इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे, किंवा रील्सचा ट्रेंड आहे, किंवा अजून यूट्यूबच्या एखाद्या व्लॉगिंगचा ट्रेंड आहे, याचा ट्रेंड आहे, फुल टाईम प्रोफेशन त्याला करायच्या आधी आपण हा थोडासा विचार केला पाहिजे की त्याला सस्टेनेबिलिटी किती आहे, किंवा ॲज अ इंडस्ट्री म्हणून फंडामेंटल इंडस्ट्री आहे का, की लोकांना अजून 100 वर्ष लागणारच आहे का एखादी गोष्ट आपली. हो, कारण का तू अगदी बरोबर म्हटलंस. कारण का असं झालंय की जो 9 to 5 जॉब करतोय, ठीक आहे, जो खरंच मेहनत करतोय आयुष्यात, पण तो जेव्हा इंस्टाग्रामवर जातो त्याला वाटतं की अरे आपल्याकडे ब्ल्यूटिक नाही आहे, माझ्याकडे एवढे व्ह्यूज नाही आहे, लाईक्स नाही आहे, फॉलोअर नाही आहे, तर माझ्या आयुष्यात काय अर्थ नाही आहे. बरोबर. तर हे किती म्हणजे टेक्निकली खूप रॉंग आहे. आता त्याच्यामध्ये फोमो नावाची एक नवीन जी कन्सेप्ट आली आहे, फोमो म्हणजे तू आमच्या ऑडियन्ससाठी एकदा सांगशील? फोमो इज फिअर ऑफ मिसिंग आउट. फोमो. सो बेसिकली फोमो म्हणजे काय, की एखादा मी आता बघतोय की माझे मित्र ट्रॅव्हल करतायत, असं करतायत, मजा करतायत, हॉटेलमध्ये जात आहेत, पार्टी करतायत, क्लबिंग करतायत, कुठे बीचवर जात आहेत, कुठे आउट ऑफ इंडिया जात आहेत, ट्रॅव्हल करतायत, एज्युकेशनसाठी आपले कित्येक मित्र गेलेले आपण बघतो. बरोबर. सो त्याच्यामध्ये मी काहीच करत नाही आहे असं जेव्हा मला वाटायला लागतं, किंवा अरे मी काय करतो आयुष्यात, दॅट इज फिअर ऑफ मिसिंग आउट. फिअर ऑफ मिसिंग आउट येतं कुठे आणि सुरू कुठे होतं, जेव्हा यू हॅव आयडियल टाईम. तुम्ही बसलायत मस्त घरी सोफ्यावर, बघताय रील्स वगैरे बघताय, आणि तेव्हा मग तुम्हाला वाटतं अरे आपण काय करतोय, अख्खं जग हे करतंय, आणि ते पण खुश असतं असं नाही. म्हणजे जे लोक ट्रॅव्हल करतात, हॉटेलमध्ये जातात, हे करतात, ते जेव्हा पोस्ट करतात इंस्टाग्रामवर, तेव्हा त्यांच्या मनात वेगळंच असतं की अरे आज मी इकडे गेलो, म्हणजे मी महाबळेश्वरला गेलो, पण मला बालीला जायचं होतं. हा विचार म्हणजे फोमो हे असतोच सगळ्यांमध्ये. आणि त्याच्यामध्ये आयडियल टाईम हाच, आणि इंटरनेट स्वस्त झालंय, त्याच्यामुळे ॲक्सेस लोकांना इतक्या गोष्टींना आहे, आणि वेळ पण आहे त्याच्यामध्ये. बट
मला एक इथे तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने सांगावंसं वाटतंय की आय हॅव सीन बोथ एक्स्ट्रीम्स. की आय हॅव सीन पीपल ऑफ माय एज की जे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत की हू हॅव अ लॉट ऑफ टाईम, जे काहीतरी करतात म्हणजे करायचं म्हणून करतात. बरोबर. आणि एक म्हणजे माझ्या जनरेशनची लोकं अशी आहेत हू आर एक्स्ट्रीमली हार्ड वर्किंग. सो माझे काही मित्र आहेत ज्यांनी आता एक मित्रांनी माझा हे सुरू केला, ब्लॅक अरोमा म्हणून एक त्याची स्वतःची कंपनी सुरू केली, परफ्युम्स तो करतो. एक माझा म्युच्युअल म्हणजे हिज फॅमिली नाव अभिषेक जोशी म्हणून आहे. सो ही हॅज स्टार्टेड हिज ओन रेस्टॉरंट हिअर. माझे अजून 2 मित्र आहेत, अजय घोलप, प्रसन्न पाटील. सो त्यांनी त्यांचा कॅफे नवीन सुरू केला आहे. सो आणि ते त्यांच्या पायावर उभे आहेत सक्षमपणे, बिकॉज आणि दॅट्स वेअर कन्व्हिक्शन टेक्स प्लेस. की तुम्हाला एखाद्या गोष्टी बाबतीत खात्री असेल की नाही हे मला जिद्दीने करूनच दाखवायचं आहे. सो दॅट्स वेअर यू बिकम सक्सेसफुल. सो हे बोथ हँड्स आहेत. सो चॉईस इज युअर्स की वेदर यू वॉन्ट टू गो इन टू द फोमो ऑर यू वॉन्ट टू हसल एव्हरी डे. काही ना काहीतरी करत राहा. बरोबर. सक्सेस मिळेल नाही मिळेल हा मी काही इथे ज्ञान तर अजिबातच देत नाही, बिकॉज इंटरनेटवर इतकं ज्ञान अवेलेबल आहे. आणि ज्यांना काही एक्सपिरियन्स नाही, जर्नी नाही, काही नाही, ज्यांनी आयुष्यात काही फारसं घडवलं नाही अशी लोक सांगायला येतात आपल्याला काहीतरी. त्यामुळे मी इथे माझी जर्नी सांगायला आलो आहे. मी रोज काहीतरी असं करा तसं करा, यांनी असं होईल, मग आईबाबांच्या पायास पडा. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, फक्त मान सन्मान जिथे द्यायला पाहिजे तिथे डेफिनेटली द्यायला पाहिजे. बरोबर. आणि आय एम एक्स्ट्रीमली हेटफुल टुवर्ड्स हिपोक्रसी. जे लोक बनायला जातात ना काहीतरी की मी असा आहे, बरं ठीक आहे मग तसाच राहा बाबा, मला ते कळतं आणि की कोण हिपोक्रेट वागतंय. आणि मग माझी तशी सोशल मीडिया हे आय थिंक इज मेड अप ऑफ हिपोक्रेसी. राईट. जी लोक जी नाहीये ते जे खऱ्या आयुष्यात नाहीये ते सोशल मीडियावर तसे असतात. एक्झॅक्टली. आणि ट्राईंग टू बिकम समवन म्हणजे यू शुड बी वाईज इनफ टू चूज युअर आयडल्स. बरोबर आहे. की आत्ताच्या ह्याच्यात जर तुमचे आयडॉल्स कुठले रॅपर बिपर असतील तर मग तुम्हाला त्याच तुमची जर्नी तशीच असणार. एक मुलगा मला म्हणलेला, मी तर विचारायचं आयडल काय, तुम्हाला म्हणलं सलमान खान. दॅट कॅन बी कॉन्ट्रोवर्शियल. त्याला म्हणू गाडी नीट चालव, फॉरेस्ट मध्ये जपून राहा, लवकर लग्न कर. कमिंग बॅक टू टॉपिक, जसं तू म्हटलास की डेफिनेटली सोशल मीडिया दिस शुड बी बॅलन्स्ड. आणि बिईंग एन ऑन्टरप्रेनर आता दिस इज अ टाइम की सगळं आपण म्हणतो की कोलॅबरेशन्स करायला पाहिजे, नेटवर्किंग करायला पाहिजे. तर हे कितपत महत्वाचं आहे ॲज अ इन युअर ऑन्टरप्रेनरल जर्नी, ॲज अ एनी ऑन्टरप्रेनर? येस. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला एक थोडीशी खंत याच्या बाबतीत वाटते की ॲज अ महाराष्ट्रीयन, ॲज अ मराठी, आपण ह्या बाबतीत खूप मागे पडतो. बरोबर आहे. इन टर्म्स ऑफ नेटवर्किंग. म्हणजे आपण लगेच ना जज करतो स्वभावावर की नाही तो असाच आहे, तो तसाच आहे. अरे पण त्याच्याकडून 4 गोष्टी तू चांगल्या घेऊ शकतोयस तर घे ना, चांगल्याकडे लक्ष दे एखाद्या व्यक्तीच्या. सो नेटवर्किंग इन व्हॉट सेन्स, म्हणजे कुठला तरी तुम्ही हेतू ठेवून तर अजिबात करू नये नेटवर्किंग. बरोबर आहे. की कुठला मला याच्याकडून ही गोष्ट करून हवी आहे, तर ते एक्स्ट्रीमली अनएथिकल वाटतं मला. की मला एखादी गोष्ट कोणाकडून तरी करून घ्यायची आहे म्हणून मी मैत्री केली आहे, ती मैत्री नसते. मग दोज आर जस्ट बिझनेस ॲक्वेंटन्सेस इज वॉट आय कॉल इट. सो त्याच्यामध्ये नेटवर्किंगमध्ये प्रत्येक समाजाच्या घटकाशी तुमचा कनेक्ट असणं हा प्रचंड महत्त्वाचा आहे. तुम्ही पॉलिटिकल हे नसाल तरी, फिगर नसाल तरी आवश्यक आहे. कारण सारखं काहीतरी झालं की गव्हर्नमेंटला ब्लेम करणं किंवा सिस्टीमला ब्लेम करणं इज, मग तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही जनताच आहात. मग यू आर द एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला काही स्वतःचे ओपिनियन्स नाहीत, काही नाही. आणि ओपिनियन्स असतील तरी इतके पण स्ट्रॉंग नसले पाहिजेत की तुमचे रिलेशन्स खराब होतील. बरोबर आहे. आणि आपल्या फॉर्च्युनेटली आपल्या सोसायटीमध्ये गाईड करणारे लोकांची संख्या इतकी मोठी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जा, राईट फ्रॉम पोलीस दल असेल, आर्मी असेल, लॉयर्स असतील, प्रोफेशनल्स असतील, बाकी फायनान्समधले असतील. सो ह्या लोकांना दे हॅव समथिंग टू से, दे हॅव समथिंग टू शेअर डेफिनेटली. सो तुम्ही त्यांच्या बरोबर बसून तुमचं इंटेलेक्च्युअल वाढतोय. अगदी बरोबर. सम वे ऑर द अदर डेफिनेटली वाढणार तुमचं. कारण बाकीच्या ॲक्च्युली सोसायटीमध्ये काय चाललं आहे, तुम्हाला ह्या लोकांशी कनेक्ट झाल्याशिवाय, नेटवर्किंग झाल्याशिवाय, एक फ्रेंडली रिलेशन्स त्यांच्याशी केल्याशिवाय या गोष्टी तुम्ही ग्रो कसं करणार. बरोबर. सो ह्या झाल्याच पाहिजेत. आणि इथे खूप मागे पडतो आपण असं मला वाटतं.
आणि ते ज्याचं काही खरं तर कारण नाही आहे हम्म. मागे पडायचं. हो ना, कारण का लोक फक्त नेटवर्किंग इव्हेंटला असं बघतात की नाही मला काहीतरी फायदाच व्हायला पाहिजे, बरोबर. म्हणजे आर्थिक बिझनेसमध्ये हो. वगैरे असंच. पण ते तू म्हणतास ते अगदी interest बरोबर आहे असतात की पण इंटेलेक्च्युअल लोकांचे फायदा पण होतो, बरोबर, आणि झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. म्हणजे नाहीतर लर्निंग एका लिमिटपेक्षा तुम्ही शाळेत शिकता, कॉलेजमध्ये शिकता, MBA करता, मास्टर्स करता वगैरे वगैरे, त्याच्यामधून एक तुमचं एज्युकेशनचं हे संपतं. म्हणजे एकदा तुमची शेवटचा पेपर दिला की झालं तुमचं. असं नाही आहे ॲक्च्युली. इट स्टार्ट्स फ्रॉम From there. देअर, की तुम्ही लोकांकडून काय शिकताय किंवा लोकांच्या स्किलसेट्समधून काय शिकताय, त्यांच्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीजमधून काय घेताय किंवा कोणाला सिरियसली घेताय, हाही एक खूप मोठा विषय आहे. सो त्या ह्याच्यात प्रत्येक लोकांशी कनेक्ट तुमचं असणं आणि त्याच्यामधून प्रत्येकजणच काहीतरी आपल्या हेतूनी आपल्याकडून काहीतरी काढून घेईल असं ठेवलं तर तुम्ही एकटेच राहाल आयुष्यात. बरोबर. सो आपण पण तसं नाही वागलं पाहिजे. पण लोकांना आपला पण फायदा, कोणी जर गैरफायदा घेत असेल आपल्या एखाद्या गोष्टीचा, तर तो पण तिथे व्यक्त केला पाहिजे आणि थांबवलं पाहिजे. बट ॲट वॉट कॉस्ट, की मन दुखवून नाही. प्लेनली सांगू शकता तुम्ही की बाबा नाही, आपलं नाही पटत आहे, या बाबतीत तू बोलू नको माझ्याशी. पॉलिटिकल आपले हे पटत नसतील ना, तुम्ही सांगा ना की अरे जाऊ दे, आपण ॲज अ मित्र होत ना, कशाला पॉलिटिकल, ते त्यांचं खुश आहेत तिथे, ते रोज भेटतात तिथे, आपण भेटू रोज. त्यांचे सब्जेक्ट्स होत. त्याच्यापेक्षा लोक म्हणजे फॅमिलीमध्ये भांडणं होतात याच्यावर. बाबा आणि मुलं म्हणतात तुम्ही कोणाला सपोर्ट करताय, आम्ही कोणाला सपोर्ट करतोय, मग नाही आमचे मन नाही पटत आहेत, आणि मग बोलणं नाही, रिलेशन्स हे मग काहीतरी टोमणेच मारणं, हे असलं काय. परत 3 वर्षानंतर त्या दोन्ही पॉलिटिकल पार्टी एकत्र येतात, घरात परत भरत मिलाप होतो. ऍब्सोल्युटली. भारत मिलाप. तर अमेझिंग. मोटिवेशन वर्सेस ॲम्बिशन हे तू कसं पुट करतोस? सो त्याच्याकडे मी असं बघतो की मोटिवेशन हे ऑलवेज, आय थिंक इट इज ऑलवेज एक्सटर्नल. की मोटिवेशन इज यू हिअर समवन, यू टॉक टू समवन, यू हॅव डिस्कशन्स त्यांच्याकडून, किंवा यू सी इंटरव्ह्यूज, तुम्ही कोणाचे भाषण बघत असाल, हे बघत असाल, पॉडकास्ट बघत असाल, इंटरव्ह्यूज बघत असाल, सो त्याच्यामधून काही मोटिवेशन फॅक्टर्स तुम्हाला डेफिनेटली मिळतात. बट दोज आर फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाईम. व्हॉट इज द लाईफ फोर्स फॉर यू इन अ बिझनेस इज युअर ॲम्बिशन. की मला बाबा आज माझी कंपनी या पोझिशनवर आहे आणि मला ह्या पोझिशनवर हा माझा गोल आहे. सो दॅट इज युअर ॲम्बिशन. सो मोटिवेशन असलंच पाहिजे. एक्सटर्नल मोटिवेशन खूप प्रोलॉंग नाही करतायत. सो ती आतून आग लागते की बाबा मला हे करायचं आहे आणि मी हे करून दाखवणार ॲट एनी कॉस्ट, बाय हुक ऑर क्रूक. हे जोपर्यंत आपण आपल्या मनाशी ठरवत नाही ना, तोपर्यंत एक्सटर्नल मोटिवेशन आज येतं. मी एक आठवडा माझं फुल मोटिवेटेड, जसं जिमला आपलं होतं की आपण बघतो कोणाचे रील्स वगैरे बघतो, काय हे करतो, मग एक जिमची मेंबरशिप घेतो, एक 3 महिन्याची बेसिक, आणि 10-15 हजार भरतो, 5 दिवस जातो फुल मोटिवेशनमध्ये, वर्कआउट वगैरे करतो, आणि मग काय पुढच्या दिवशी मग मित्र म्हणतो चला जाऊ हॉटेलला खाऊ, चला विकेंडला जाऊ, मंडे पासून बंद जिम. सो हे एक्सटर्नल मोटिवेशन असतं. जोपर्यंत तुम्हाला आतून हे वाटत नाही किंवा तुमची ॲम्बिशन अशी नसते की मला माझं फिजिक जरी इम्पॉर्टंट नसलं, म्हणजे एक्सटर्नल, म्हणजे माझे ॲब्स दिसत नसले किंवा बायसेप्स दिसत नसले, तरी आय शुड बी फिट इनफ, माझी इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे, एका पर्यंत माझं डाएट पण मला काळजी घेतली पाहिजे. नाहीतर प्रिकॉशन इज द बेस्ट मेडिसिन. करेक्ट. आजच्या काळात. आणि आपल्या ह्याच्यात एवढे प्रॉडक्ट्स येत आहेत, म्हणजे आता हे प्रोटीन वगैरे बघतोय मी, सो त्यामध्ये एवढ्या शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये तुमची बॉडी कशी बिल्ड होते, बरोबर, आणि मग ती टिकत का नाही. बरोबर. म्हणजे एखादी जिमची बॉडी वर्सेस एखाद्या तालीम ज्याला म्हणतो आपण, सो हा डिफरन्स कशामुळे असतो, किंवा त्यांनी काय 3 महिने जरी व्यायाम नाही केला तरी ते त्यांची तब्येत झालेली असते. सो यांची नुसतं काहीतरी डाएट करून आणि हे करून, ऑफकोर्स महत्त्वाचं आहे, डाएट प्रचंड महत्त्वाचं आहे, बट त्या बाबतीत थोडंसं मोटिवेशनच्या पेक्षा ॲम्बिशन आपली असली पाहिजे की बाबा मला हे माझं एक गोल आहे की मला फिट राहायचं आहे, मला ट्रेकिंग करायचं आहे, काय तुमच्या अजून हॉबी असतील त्या, सो ते मला करण्यासाठी मला फिट राहायचं आहे, मला माझ्या 80व्या वर्षी पण ट्रेकिंग करता आलं पाहिजे, हे जर ॲम्बिशन असेल ना, आता ह्याच्यासाठी कोण मोटिवेट तुम्हाला रोज नाही करणार आहे. सो मोटिवेशन इज व्हेरी मच टेम्पररी, आणि ॲम्बिशन इज वॉट इज द वर्क फोर्स किंवा लाईफ फोर्स आपण म्हणू शकतो. ओके.
आता तू डाएट मेन्शन केलंस म्हणून मला एकदम सुचलं, हां. सिन्स आयुर्वेदाचा आपला मेन मुद्दा आहे, तर विगन डाएटच्या बाबतीत काय वाटतं तुला? आता त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलंय हे लोकांना माहीत नाही मुळात. आणि काहीतरी बाहेरचे लोक सांगतात, वेस्टर्न वर्ल्ड आपल्याला बरंच काय काय शिकवत असतं. त्याच्यामधलं आज एक सांगतात तर उद्या एक्झॅक्टली ऑपोजिट सांगतात. कॉन्ट्राडिक्शन्स आपण कित्येक वेळा बघितले त्यांच्या बोलण्यामध्ये, की वेस्टर्न वर्ल्ड आज म्हणते की तुम्ही मिल्क प्रॉडक्ट्स कन्झ्युम नका करू, उद्या ते एखादं स्टडी घेऊन येतील आणि म्हणतील की नाही नाही आता ते केलंच पाहिजे, नाही तर कसं तुम्हाला कॅल्शियम कसं वाढणार. हे असे कॉन्ट्राडिक्शन्स असणार पुढच्या काळात. पण आपल्या संस्कृतीत काय आहे, आपण जेव्हा आपलं एखादी थाळी आपण बघतो, महाराष्ट्रीयन थाळी, प्रपोर्शन वाईज त्याच्यामध्ये प्रत्येक इन्ग्रेडियंटचा सिग्निफिकन्स आहे, पण त्याला आपण सायन्स समजत नाही कधी. लोणचं घ्यायचं एवढंच का घ्यायचं, बरोबर आहे, किंवा मीठ घ्यायचं एवढंच का घ्यायचं, एवढं का नाही घ्यायचं, आहे ना प्रपोर्शन. किंवा तूप आहे त्याच्यामध्ये. सो हे विगन वगैरे अगदी मी म्हणलं तसं टेम्पररी आहे, आणि ते एक ट्रेंडमध्ये गोष्ट असते. लोकांना ते नंतर आणि बघ ॲट द एंड ऑफ द डे टेस्ट इज वॉट. बाहेरची लोक का कंप्लेन करतात की बाबा बाहेरचं मसालेदारच नसतं, आम्हाला आवडतच नाही, ब्लँड असतं तिथलं. बरोबर. सो हे का कंप्लेन का करतात, आणि मग इथे आल्यावर खातात. बरोबर. आणि आवडीने खातात, खाल्लंच पाहिजे. आणि सो आणि किती विचार करायचा रे, म्हणजे तुम्ही जेव्हा विगन होता आणि परत काहीतरी खाता तुम्ही, तेव्हा परत गिल्टमध्ये खाता. एक्झॅक्टली. अरे मग गिल्ट फ्री तरी खा ना, मजा तरी कर. म्हणजे एखाद्याला विचारलेलं मी की मला असंच ते सांगत होतं की मी विगन आहे, ते एकच प्रश्न विचारला, चहा पितात का तुम्ही, म्हणजे हो. मग तेव्हा विगन वगैरे नाही, चहामध्ये दूध चालतं. ते कन्व्हिनियन्स असतो. दॅट्स व्हॉट आय कॉल हिपोक्रेसी. तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्ही जर टॅम्पर करता गोष्टी तर हरकत नाही. मग पण आयुर्वेदामध्ये असं म्हणजे दुधाचं आणि दुधाच्या प्रोडक्ट्सचं किती महत्त्व आहे? डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्या आयुर्वेदापेक्षा आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या घरातच गाय असायची, गोठा असायचा आधीच्या काळामध्ये. सो आपल्या घरात जी गोष्ट किंवा जे आपल्या एक्स्ट्रॅक्शन आपण घ्यायचो, सो त्याला ते प्रचंड महत्त्व होतं. बरोबर. ह्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की स्टॅग्नन्सी आली त्याला काही प्रमाणामध्ये, की आता एवढी वर्ष मी दूध पितोय, किंवा काय अजून बोनविटा किंवा अजून कुठला अजून त्याच्यामध्ये घालून पितोय, हळद दूध पितोय. सो त्याच्यामधून मला काहीतरी वेगळं हवंय. मग कोणतरी मला सांगता अरे तू दूधच बंद कर विगन, अरे ट्राय करून बघू, असं ते सुरू होतं. बरोबर. अरे मग तुमची संस्कृती का विसरलात तुम्ही. बरोबर. सो ह्या काही गोष्टी, पण विगन वगैरे इज ऑल टेम्पररी, इज वॉट आय फील. ज्यांना पाळायचं त्यांना पाळू दे, ज्यांना नाही पाळायचं त्यांना ही मुभा द्या फक्त, की तुम्ही उगाच त्यांच्यासमोर काहीतरी तुमची नाटकं नका दाखवू की असं तुम्ही पाळत नाही, मग डाएट करत नाही, मग त्याचे असे परिणाम होतात वगैरे. आमच्या संस्कृतीत हे सांगितलं, आम्ही हे पाळणार. वी शुड बी स्ट्रॉंग इनफ टू टेल की तुला जे करायचं ते कर, मला जे करायचं ते मी करेन. आणि हाच तर टॉलरन्स आहे ना. बरोबर. म्हणजे हे जे इनटॉलरंट जे लोक मध्ये जे एक कॅम्पेन सुरू होतं, इनटॉलरंट, ह्या बाबतीत पण इनटॉलरंटच आहेत ते, की तुला असं वागायचं तसं तू वाग, जे खायचं ते खा, मी मध्ये नाही येत ना तर तू माझ्या नको येऊ. मग बरोबर. हे कुठेतरी स्ट्रॉंग एक मेसेज गेला पाहिजे लोकांपर्यंत, की प्रत्येकाचा एक पर्सनल प्रेफरन्स असतो, त्या पर्सनल प्रेफरन्सचा भाव किती करायचा हे जरा ठरवलं पाहिजे आपण एकदा बसून ॲज अ कम्युनिटी म्हणून. कारण पीसफुल लिव्हिंग जर सगळ्यांनाच हवं आहे, म्हणजे जे सगळे नेशन्स जे आत्ता काही याच्यावर इन्फ्लुएन्स करतायत किंवा रूल करतायत, सो ते पण जर म्हणतायत की आज आपल्याला ॲट द एंड ऑफ द डे पीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मग आपण आपल्यामध्ये ज्यांना आपण ओळखतो त्यांच्यामध्ये तर आपलं ब्रदरहूडचा एक बरोबर इमोशन पाहिजे आपल्यामध्ये. बरोबर जसं तू म्हटलास की आयुर्वेदा हे फॉर शाळेंद्र तुझ्या आजोबांपासनं बाबांपासनं तुझ्याकडे, तर मी असाच एक प्रश्न फ्रेम करीन की आयुर्वेदा, टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कशी जर्नी आहे. म्हणजे कारण का ऑब्व्हियसली पूर्वी जसं तू म्हटलास की आधी जर घरी बनवायचे किंवा असं असेल, मग टेक्नॉलॉजी आली, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हाऊ डू यू सी दिस थिंग्स टुगेदर. त्याच्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला तर ह्युमन इंटरॅक्शनच बंद होईल असं ज्या लोकांचं विधान आहे, दॅट इज कम्प्लिटली फॉल्स. बरोबर. ह्युमन इंटरॅक्शन असणारच आहे. आता
कोविडच्या काळात आपण बघितलं सगळं ऑनलाईन होतं. हम्म. आपण सगळ्यांची ऑनलाईन बघायचो वगैरे वगैरे. कॉल आपला व्हिडिओ कॉलवर मित्रांशी बोलायचो, आपल्या कॉलिगशी बोलायचो. शेवट कॉल ठेवायच्या आधीचं वाक्य काय असं, काय अरे हे संपलं की भेटूच. बरोबर. हम्म. वाय तुम्ही बोलताय त्यांच्याशीच बोलताय, तुमच्याच मित्रांशी बोलताय ओव्हर अ व्हिडिओ कॉल. तुमचं फिजिकल प्रेझन्सचा काय विषय आहे? बरोबर. म्हणजे तो का असला पाहिजे? सो असं तर काही रिझन नाही आहे की का असला पाहिजे, किंवा तुम्हाला मित्रांना तुम्ही कॉफीला भेटताय किंवा नॉर्मल तुम्ही कोलॅबरेट होत आहे, कुठली तरी ट्रॅव्हल करताय, ऑनलाईनच करा ना मग. हां. सो सगळ्या गोष्टी नाही ऑनलाईन होऊ शकत. नाही शकत. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची जेव्हा सवय असते किंवा ज्यांना तुम्ही भेटत असता सातत्याने, तर ती एक सवय होऊन बसते आणि ती सगळंच ऑनलाईन कन्वर्ट नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. आणि ज्यांचा हा समज आहे की सगळं आपण ऑनलाईन करू किंवा डिजिटल मार्फत जर सगळं व्हायचं असतं तर ते कधीच झालं असतं. कारण ऑलमोस्ट 99% ऑफ पीपल ऑल अराउंड द वर्ल्ड आर युझिंग स्मार्टफोन्स नाव. येस. अजून का झालं नाही? फिजिकल स्टोअर्स काय काय आहेत? एक्झिस्ट करतात? ऑफलाईन मार्केटिंग का चालू आहे अजून? ऑफलाईन मार्केटिंग का सुरू आहे? ऑफलाईन मार्केट अजून सुद्धा 80-20चा रेशो आहे. आपण जर बघितलं तर बरोबर. 80% इज ऑफलाईन मार्केट, 20%च ऑनलाईन घेऊ शकलाय त्याच्यामधलं. सो काय ऑफलाईन लोकांना घर बसल्या जर सगळं मिळतंय तर का तिथे जाऊन लोक शॉपमधून बरोबर. परचेस करतायत? किंवा सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटसाठी जेवढा वापरता येईल तेवढा चांगलाच आहे. हम्म. जसं आपण काही बॉट्स लावू शकतो याच्यामध्ये की आमचं आता मेडिसिन असल्यामुळे, फंडामेंटल इंडस्ट्री असल्यामुळे लोकांना काही काही वेळेस रिस्पॉन्स लगेच हवा असतो. सो तिथे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन त्यांना काही लवकर आन्सर करू शकतो. बरोबर. किंवा आपल्याकडे प्री डिटर्मिन्ड काही डेटा असेल, सो तो आपण फीड करून त्यांना सोल्युशन लगेच देऊ शकतो. बट ह्युमन इंटरव्हेन्शन हे असलंच पाहिजे. आणि सगळं ऑनलाईन नाही होऊ शकत त्याच्यामध्ये. ओके. जसं आपण बोलवतो तर तू मला म्हटलेलास पॉडकास्ट सुरू व्हायच्या की एक के थिअरी जी आहे ते तू फॉलो करतोस, ती काय सांगशील का जरा मला विस्तार? तो बेसिकली मी माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन थोडंसं शेअर करतो इकडे, की मी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक डिप्लोमा कोर्स केला. सो इट वॉज अंडर ऑर्गनायझेशनल लिडरशिप. याचा होता तो कोविडच्या स्पॅनमध्येच मी तो केला. आणि मग नंतर मी MBA केलं. सो त्याच्यामध्ये एक इंडियन इथॉसचा एक सब्जेक्ट होता आम्हाला. सो व्हॉट इज इंडियन इथॉस किंवा इंडियन एथिक्समध्ये काय आहे? सो जे आपले चाणक्य होऊन गेले, सो त्यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स होते आणि कन्क्लुजन्स होते किंवा त्यांनी रूल केलं, सो त्याच्यामधून काय जे एक्स्ट्रॅक्शन्स त्यांचे इंटेलेक्च्युअल बेसवर किंवा मॅनेज कसं करायचं, गव्हर्नन्स कसं असलं पाहिजे, सो ह्या याच्यावर जे त्यांनी एक हे केलं. सो एक थिअरी के म्हणून एक आहे थिअरी आपल्या मॅनेजमेंट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये, इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या थिअरीजमध्ये. सो त्याच्यामध्ये 5 केज आहेत बेसिकली. सो कर्ता, कर्म, करुणा, केसरी आणि कुटुंब. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल कर्ता इज द डुअर हू इज गोइंग टू परफॉर्म हिज ॲक्टिव्हिटी. कर्म इज वॉट वर्क यू डू. करुणा इज वॉट वर्क यू डू विथ लव्ह. केसरी इज रिमेंबरिंग द सॅक्रिफायसेस. आणि कुटुंब इज कन्सिडरिंग द होल सोसायटी ॲज युअर फॅमिली. सगळ्यांचं हित बघितलं पाहिजे. एवढा इंटेलेक्च्युअल क्वेश्चन त्या लोकांचा होता, आपल्या ट्रेडिशनमध्ये सांगितलं आहे. सो ह्याचा थोडासा आपल्या जनरेशननी विचार केला पाहिजे की कर्म, कर्ता, करुणा, दॅट इज तुम्ही जे काम कराल ते प्रेम ह्या भावनेने करा, की प्रेमाने कराल. जे काही लोकांशी बोलाल तुम्ही, कम्युनिकेशन कराल, कोऑर्डिनेशन कराल, हे प्रेमाने करा. केसरी, ज्या लोकांचे सॅक्रिफायसेस झालेत बऱ्याचशा गोष्टींमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये असतील, बाकीच्या तुमच्या जर्नीमध्ये असतील, ते कधीही विसरू नका. आणि 5वी गोष्ट, ॲज अ सोसायटीसाठी तुम्ही काम नेहमी करत राहा. म्हणजे सोसायटी इज युअर फॅमिली ह्या भावनेने काम करत राहा. म्हणजे समाजातला प्रत्येक घटक तुमचा फॅमिली मेंबर आहे या दृष्टीने तुम्ही पुढची वाटचाल केली पाहिजे, असं ती थिअरी सजेस्ट करते, विच आय थिंक इज व्हेरी स्ट्रॉंग आणि जी सगळ्यांनी फॉलो करावी अशी माझी अपेक्षा आहे. नाही, खूपच अमेझिंग थिअरी. आय थिंक आमच्या व्ह्युअर्सना काहीतरी एक नवीन आज एक थिअरी कळालेली आहे. तर कमिंग बॅक टू आयुर्वेदा, काय आहे फ्युचर फॉर आयुर्वेदा इन इंडिया 2023 अँड लाईक 10 to 20 years अहेड किंवा ग्लोबली बघायला गेलं तर तुला
काय वाटतं फॉर आयुर्वेदा हाऊ इट इज आयुर्वेदा हॅज गॉट अ व्हेरी मच ब्राईट फ्युचर. सो हे तर सगळ्यांना मान्य करावं लागेल की कोविडच्या नंतर आयुर्वेदाच्या बाबतीतली ॲक्सेप्टेबिलिटी ही खूप वाढली. बरोबर. सो आणि त्याला कारणं पण तशीच आहेत की लोकांनी घेऊन बघितल्या पॅथीज, वेगवेगळ्या पॅथीज घेऊन बघितल्या आणि कोविडच्या काळामध्ये अरे कुठलीच पॅथी वर्क होत नाहीये तर आयुर्वेदा पण करून बघू ना, बरोबर आहे. असं एक ते सुरू झालं आणि त्याच्यामधून बेनिफिट्स लोक अवेअर होत गेले, एज्युकेट होत गेले, त्याच्यामधून कन्व्हर्जन्स झाले, त्याच्यामधून ॲडव्होकसीसुद्धा झाली की म्हणजे माउथ पब्लिसिटी आयुर्वेदाची की अरे मी हे ट्राय करून बघितलं, यांनी शक्यतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेत प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच बरोबर. साईड इफेक्ट तर काही होणार नाही पण तुला त्याच्यापासून एक बाकीच्या गोष्टी जशा त्या कोविडला कुठलंही मेडिसिन नाही आहे. सो प्रिव्हेंटिव्ह याच्यासाठी काय तर इम्युनिटी बूस्ट करायची. मग आता इम्युनिटी बूस्टरसाठी तुमच्या बाकीच्या पॅथीजमध्ये कुठलं सोल्युशन आहे का? तर असं वन स्ट्रॉंग सोल्युशन नाही आणि सोल्युशन असलं तरी त्याला साईड इफेक्ट्स आहेत. बरोबर. सो आयुर्वेदा वॉज द प्राईम पॅथी वी कॅन से की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कम्प्लीट सोल्युशन होतं विदाऊट एनी साईड इफेक्ट्स. आणि पुढच्या दृष्टीने इवन आता रिसेंटली आयुष मिनिस्ट्री फॉर्म झाली हे गव्हर्नमेंट आल्यानंतर. सो गव्हर्नमेंट इज ऑल्सो हेल्पिंग अस टू प्रमोट आयुर्वेदा अँड इट्स बेनिफिट्स टू द वर्ल्ड. आणि इट्स नॉट जस्ट अ महाराष्ट्र गेम ऑर इंडिया गेम, इट्स अ ग्लोबल गेम. सो याच्यामध्ये बरेचसे फोर्सेस आर ॲक्टिंग अगेन्स्ट आयुर्वेदा कारण त्यांचे बरेचसे मेडिसिन माफिया त्याच्यावर डिपेंडंट आहेत. बरोबर. सो त्या याच्या बाबतीत बट वी डेफिनेटली हॅव अ फ्युचर आणि लोक भारताकडे एक ऑथेंटिक आयुर्वेदिक हब म्हणून बघतात. सो त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी स्टँड करतो ही खूप अभिमानाची गोष्ट मला वाटते. आणि त्याच बाबतीत विचार की आयुर्वेदा सपोर्टेड विथ योगा जे आपलं वेलनेस सेंटर आहे, आय थिंक त्या बाबतीत पण जर तो आमच्या ऑडियन्सला सांगितलं की आणि पंचकर्मावर जर थोडासा लाईट टाकला फार छान होईल. सो बेसिकली बिझनेस जेव्हा रन करत होते बाबा, सो तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये असं एक आलं की आपलं आता एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. सो व्हर्टिकल एक्सपान्शन करायच्या ऐवजी आपण पहिलं हॉरिझॉन्टल एक्सपान्शन करू. दॅट इज बॅकवर्ड इंटिग्रेशन अँड फॉरवर्ड इंटिग्रेशन ऑल्सो. सो तेव्हा आम्ही महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक मेळावा घेतला आणि त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट्स केले. दॅट वॉज बॅकवर्ड इंटिग्रेशन की त्यांना आमचे रॉ मटेरियल्सचे क्वालिटी सांगितल्या, कसं हे करायचं ते सांगितलं. सो त्याच्यामध्ये त्यांना एक इन्कम सोर्स पण आम्ही उपलब्ध करून दिला त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट्स करून की बाबा तुम्ही तुमच्याकडे 5 एकर शेती आहे ना, 1 एकरमध्ये तुम्ही आमच्या आयुर्वेदिक वनस्पती लावा, बाकीच्या याच्यामध्ये तुमचं जसं चालू आहे त्याच्यामधून त्यांचं उत्पन्न वाढलं. सो एम्पॉवरमेंट ही ह्या पद्धतीची असली पाहिजे. सिवडो एम्पॉवरमेंट नाही पाहिजे की आज बिझनेस आहे आणि उद्या नाही आहे. बरोबर. जे आत्ता चालू आहे की एक्सटर्नल फंडिंग आणतात, 4 दिवस बिझनेस चालवतात आणि मग बिझनेस ॲज अ प्रॉडक्ट म्हणून बाहेर आउटराईट विकतात थोडक्यात. सो ते एक बॅकवर्ड इंटिग्रेशनमध्ये आम्ही एक केलं आणि फॉरवर्ड इंटिग्रेशनमध्ये आम्ही एक वेलनेस सेंटर नुकतंच सुरू केलं आहे कोथरूडमध्ये करिश्मा सोसायटीच्या जवळ. सो तिथे ती कन्सेप्ट अशी आहे की आम्ही आत्तापर्यंत प्रॉडक्ट्समध्ये होतो, प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सो नाव वी हॅव एंटर्ड इन टू सर्व्हिस सेक्टर ऑल्सो. सो ॲज अ यूथ माझ्याही आता आय कम फ्रॉम द फॅमिली बॅकग्राऊंड की मला आयुर्वेद किंवा बेसिक पंचकर्म काय असतं या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बट फॉर अ लेमॅन पंचकर्म इज ट्रीटेड ॲज अ ट्रीटमेंट की मला काहीतरी होत आहे म्हणून मी पंचकर्म करून घेतो. बरोबर. तसं नाही आहे ते. इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ प्रिव्हेंटिव्ह थेरपी. तर मिसकन्सेप्शन्स स्पाच्या बाबतीत आहेत आणि लोकांचे की स्पामध्ये म्हणजे त्याला एक तो कुठेतरी वेस्टर्न एक टच दिला गेला आहे जे काही खरं तर कारण नाही आहे, काय नॉर्मल मसाजसारखा मसाज, बट त्याला एक वेस्टर्न किंवा याच्यामध्ये बरंचसं त्याला बदनाम केलं गेलं आहे. बरोबर. सो त्या याच्यात कुठेतरी एक ब्रँड आपण लोकांसमोर पंचकर्म म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा पुस्तकांमध्ये जे काही सांगितलंय प्राचीन कालापासून की याचं महत्त्व काय, तर ते आम्ही लोकांपर्यंत नवीन एका स्वरूपात आणतोय शारंगधर वेलनेस सेंटरच्या मार्फत. तर ते पंचकर्माच्या सगळ्या थेरपीज बट ॲम्बियन्स स्पाचा. म्हणजे लोकांना हवं आहे की आम्हाला जाणून घ्यायचं आहे आयुर्वेदिक,
पण ते पंचकर्म जे आपण लोकल बघतो ते शॅबी असतात. बरोबर आहे. क्लिनलीनेस नसतो, नीट अँड टायडी नसतात, युनिफॉर्म्स नसतात, तिथे काय ॲक्टिव्हिटीज चालतात, डॉक्टर नसतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही थोड्याशा लक्षात घेतल्या आणि हे एक पहिलं आम्ही इंट्रोड्यूस केलं आहे पुण्यामध्ये. सो त्याच्यामध्ये रिस्पॉन्स खूप चांगला आहे आम्हाला त्या बाबतीत. पुणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे वेलनेस सेंटरला. सो डेफिनेटली तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत मी लोकांपर्यंत पण हे सांगतो की प्लीज डू गिव्ह अ व्हिजिट, गेट अन रिज्युनेटिंग एक्सपिरियन्स देअर आणि तुम्हाला ते डेफिनेटली आवडेल. आमचे एक्सपर्ट डॉक्टर्स तिथे ऑनबोर्ड असतात. सो तिथे आम्ही फ्री डॉक्टरचं कन्सल्टेशनसुद्धा देतो तुम्हाला. तिथे आमचे प्रॉडक्ट रेंज पण अवेलेबल आहे आणि ह्या पंचकर्म सर्व्हिसेस पण आमचे ट्रेंड हिलर्स म्हणतो आम्ही त्यांना, कारण थेरपिस्ट म्हणणं इज नॉट इन माय एथिक्स. बरोबर. वी कॉल देम हिलर्स, की दे हेल्प यू इन हिलिंग इन सम ऑर द अदर वे. सो त्याच्यामध्ये एक सेफ एन्व्हायरमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं आणि डॉक्टरच्या गायडन्स खाली होणं ही एक काळाची कुठेतरी गरज होती आणि आम्ही ती गॅप फिल केली असं मला वाटतं. ओके. आय थिंक पार्थ हा पॉडकास्ट खूपच छान झाला आहे आपला. कारण का आयुर्वेदा हा एक इतका जवळचा टॉपिक असतो मनाच्या आणि कारण का ॲज अ भारतीय आपण प्रत्येकजण प्राऊड आहोत आयुर्वेदाच्या बाबतीत. तर आय थिंक आमच्या व्ह्युअर्सना खूप तू एक छान मार्गदर्शन केलंस. आणि आय थिंक आज या पॉडकास्टच्या माध्यमातून घराघरात शारंगधर हा ब्रँड आता दिसणार आहेच 100%. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन दिस पॉडकास्ट आणि इट वॉज अ रिअल प्लेजर टॉकिंग टू यू. आणि आम्ही आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना सांगू, जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, काहीही प्रश्न असतील, तुम्ही प्लीज कमेंट करा. सो वी विल गेट मॅक्सिमम ऑफ देम ट्राय टू गेट आन्सर्ड फ्रॉम यू. पार्थकडनं आम्ही ते आन्सर करून घेऊ. तर थँक्यू सो मच पार्थ फॉर कमिंग. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग. येस येस अँड थँक्यू सो मच. येस फार फक्त एकदा आमच्या व्ह्युअर्सकडे बघून फक्त सांगशील की काय बोलतायचं साठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. काय बोलताय या वंडरफुल पॉडकास्ट याच्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा. बेल आयकॉन दाबा आणि प्लीज लॉयल राहा. आमच्या फॅन्टॅस्टिक कंटेंट हे लोक तुमच्या समोर आणतील अशी माझी खात्री आहे. येस. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू पार्थ. थँक्यू सो मच.